मुंबई में शिवसेना सांसद संजय राउत ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की, जिसमें उन्होंने कई मुद्दों पर अपनी राय रखी। राउत ने सरकार की नीतियों और विपक्षी पार्टियों पर तीखे हमले किए। उन्होंने ये भी कहा कि भाजपा अपनी राजनीति में लगातार गलत तरीके अपना रही है। संजय राउत ने महाराष्ट्र की राजनीति, शिवसेना के भविष्य और केंद्र सरकार की नीतियों पर चर्चा की। उन्होंने अपनी पार्टी के दृढ़ संकल्प और आगामी चुनाव के लिए तैयारियों की भी बात की। इस दौरान राउत ने कई सवालों के जवाब दिए और मीडिया के सामने अपनी स्थिति स्पष्ट की। अमित शहाना प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काय झुंज दिली आणि ही झुंज प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शहाशी सुद्धा देत आहोत। लक्षात घ्या, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत, संघर्ष करत आज आम्ही उभे आहोत, ती आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे। नुसतं बाळासाहेब ठाकरेंचं नाव महाराष्ट्रातून मतांसाठी घेतलं म्हणजे ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही। बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते, खरे नकली हिंदू हृदय सम्राट नव्हते, ते कृतिशील हिंदू हृदय सम्राट होते। हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना, पॉवर नसताना त्यांनी हिंदूंसाठी लढा दिला देशामध्ये आणि त्याचे परिणाम भोगले। महाराष्ट्रामध्ये कोणतीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला, लढा दिला आणि शिवसेनेसारखी कवचकुंडलं या महाराष्ट्रासाठी निर्माण केली। ही कवचकुंडलं ज्या अमित शहानी आणि मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार अजिबात नाही, हे मी तुम्हाला सांगतो। प्रतिकूल परिस्थितीशी आम्ही झुंज देतो, ही बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आहे। आम्ही चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून राजकारणामध्ये थांबलेलो नाही। बाळासाहेबांचा एक विचार होता, बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं। बाळासाहेब हे ढोंगावर हल्ला करणारे, ढोंगाचा प्रतिकार करणारे नेते होते आणि या देशात जे ढोंग सुरू आहे हिंदुत्वाच्या नावानं राजकारणातलं, त्या ढोंगाचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना करते आहे। हाच बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे। तुम्ही जे आज अमित शहांचं ट्विट किंवा मोदी शहांचं ट्विट वगैरे म्हणताय ना, माझं त्यांना आव्हान आहे, शिवसेनेतर्फे आव्हान आहे, संपूर्ण उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतर्फे आव्हान आहे, ही ढोंग बंद करा। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नानं या किताबानं त्यांचा गौरव करा, तर तुम्ही खरे। ही शिवसेनेची मागणी आहे, समजा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे। गेल्या काही काळामध्ये मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून जे त्या पदाला योग्य नाहीत, ज्या किताबाला अशाने भारतरत्न आपण दिलेला आहे, पण ज्याने या देशामध्ये खऱ्या हिंदुत्वाचं बीज रोवलं आणि वाढवलं, त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही, हे ढोंग बंद करा। बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी वर्ष आता 2026ला सुरू होत आहे, त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे। आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही, हिंदू हृदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो वीर सावरकरांचाही गौरव होईल, इतकंच मी सांगतो। आणि ही ढोंग बंद करा। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही अस्तित्वात अशा पद्धतीने आहे की योग्य संधी बघून ती तुमच्यावरती हल्ला करेल। 16 लाख होऊ द्या, 16,000 रोजगार झाला निर्माण नवीन, तरी मी त्यांचं जाहीरपणे सत्कार करू। आम्हाला आनंद आहे 16 लाख होणार असेल तर। नरेंद्र मोदी वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते, अजून 2,000 लोकांना रोजगार देऊ शकले नाही, त्यांचे ते चेले आहेत। आणि परदेशी गुंतवणूक आणायला गेले आणि करार कोणाशी करतायत, तर बेडेकर लोणचे, कुबल लोणचे, ठाकूर लोणचे, बरं का, अमुक अमुक मसालेवाले, उदबत्तीवाले मुंबईतले, मी त्यांच्याशी करार करताना दिसतात। अहो, या देशातले उद्योगपती त्यांच्याशी इथे करार मदार होऊ शकतात ना। जिंदाल आहेत, रिलायन्स आहे, पुण्यातले कल्याणी आहेत, यांची नावं मी वाचली। यांच्याशी करार मदार करायला दावोसला जायची गरज काय? दावोसला जाऊन करार कोणाशी केला पाहिजे? एलन मास्क केला पाहिजे, कोण आहे तो मस्क, किंवा अशा ज्या जगातल्या जागतिक कंपन्या आहेत सगळ्या, ज्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत, या मराठी माणसाला, आमच्या सामान्य माणसाला, ती आम्हाला जरा हृदय भरून येईल, अरे बापरे बापरे बापरे, असं करू आम्ही काहीतरी। इतकी मोठी कंपनी भारतामध्ये येते, ॲपल कंपनीचा प्रोजेक्ट आला, सॅमसंगचा प्रोजेक्ट आला,
असे काहीतरी नावं घ्या ना. हे लोणची, चटण्या, पापड, उदबत्त्या, फुलभाजे यांच्याशी करार करता. जे इकडले आहेत त्यांच्याशी करार करायला इथे समर्थ आहेत लोक. तिथे कोट बीड घालून आणि शर्टाला फुल लावून जिंदाल, अंबानी, कल्याणी यांच्याशी कसले करार करता? अहो महाराष्ट्रातले लोक आहेत ते सगळे. काय कोणाला फसवताय तुम्ही? हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात. आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात, नाशिकला होऊ शकतात, संभाजीनगरला होऊ शकतात. त्यासाठी दावसला जाऊन तुम्ही कशाला काय करताय? काय ते काय करताय ते मी लवकरच सांगेन तिथे जाऊन.